हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आम्ही आलेलो आहोत चंद्रपूरमध्ये आणि आज आमचा आहे सेकंड डे. तर मला माहित नाही, कदाचित हा व्हिडिओ पहिल्यांदा जाईल आणि मग ताडोबाचा व्हिडिओ जाईल, कारण ताडोबाचं अजून एडिटिंग व्हायचं आहे. तर हा व्हिडिओ जर आधी गेला तर लक्षात ठेवा की आम्ही चंद्रपूरमध्ये आलेलो आहोत आणि आज आम्ही चाललो आहोत बोटॅनिकल गार्डन बघायला. तर आमच्या हॉटेलपासून बोटॅनिकल गार्डन कारण 18 किलोमीटर डिस्टन्स वरती ते बोटॅनिकल गार्डन आहे आणि जायला साधारण अर्धा तास लागेल. तर चला आता भेटू डायरेक्ट बोटॅनिकल गार्डन मध्ये. हे जे गार्डन आहे हे 1 महिन्यापूर्वीच याचं उद्घाटन झालेलं आहे या गार्डनचं. तर 1 महिन्यापूर्वीच या गार्डनचं उद्घाटन झालेलं आहे आणि हे बोटॅनिकल गार्डन जे आहे ते विसापूर इथं आहे, चंद्रपूरमध्ये विसापूर या प्लेसमध्ये. तर इथं बघण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आहेत. लहान मुलांसाठी अतिशय सुंदर असं हे गार्डन आहे. तर इथं ओपन सायन्स पार्क आहे, मॅथ्स पार्क आहे, म्युझियम आहे, बायोडायव्हर्सिटी पार्क आहे, स्पेस सेंटर आहे, 9D शो आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला खूप आवडतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं की याला तिकीट नाही, ॲक्च्युली तिकीट आहे पण डमी तिकीट इथं मिळतं. ते फक्त तुम्हाला आतमध्ये जाण्यासाठी शो करावं लागतं, स्कॅन करावं लागतं, पण फ्री ऑफ कॉस्ट हे तुम्हाला. अशा गाड्या पण आहेत इथे. तर आम्ही विचार केला चालत जाण्यापेक्षा या अशा गाड्यांनी जावं. आणि या गाड्या आहेत. नाही, गाडीतून जाऊया ना. हे याला किती तिकीट आहे? ओके. ऑब्वियसली चंद्रपूर आहे त्यामुळं वाघाचा स्टॅच्यू तुम्ही इथे बघू शकता. 9D सिनेमा आतमध्ये वाटतं. आम्ही मॅडम तिथे तुम्हाला सोडून हां तुम्ही ते 2-3 पायऱ्या पाहून घ्यायचं. ओके. उभं राहायचं, कोणती गाडी आली तिकीट दाखवायचं, बसायचं. बर चालेल. ते खूप छान असं बटरफ्लाय सेंटर आहे. तर आता आम्ही चाललेलो आहे बटरफ्लाय सेंटर बघायला. हो, आणि ही बघा किती छान शीप आहे. खूप छानसं हे गार्डन आहे, किती छान शीप आहे ही. तर इकडे जाऊ आम्ही. तर सध्या आम्ही चाललेलो आहे बटरफ्लाय गार्डन बघायला. बघूया आता. तर असं हे सुंदर आतमध्ये गार्डन आहे. तर आम्ही बटरफ्लाय गार्डन आतमध्ये बघून आलो, पण त्यांचं असं मत आहे की उन्हाळ्यामध्ये जास्त बटरफ्लाय बघायला मिळत नाहीत. तर ते रेनी सीझनमध्ये जास्त आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळं आणि आतमध्ये मोबाईल पण अलाउड नव्हता, त्यामुळे शूट नाही करता आलं. बाहेरून मस्त सुंदर केलेलं आहे, छान गार्डन आहे. अशी वेगवेगळ्या कलरच्या खूप सारी झाडं आहेत आणि इथं सगळीकडे मस्त जास्वंद आहे. हो, इथे एक हिस्ट्रीचं म्युझियम आहे. बघूया आता याच्यामध्ये काय येते. पण झाडं मस्त आहेत एकदम, अशी वेगळ्या प्रकारची झाडं आहेत इथं. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, पण खूप छान आहे. आतमध्ये म्युझियम आहे. तर म्युझियममध्ये वेगळ्या प्रकारचे प्राण्यांचे कातडी आहेत, तर त्यांचे फॉसिल्स आहेत. जुन्या काळातली लाकूड, म्हणजे एकदम जुने, म्हणजे जवळजवळ 25 मिलियन इयरच्या पूर्वीचं लाकूड पण इथे अवेलेबल आहे. वेगवेगळ्या प्रकारचे इथं तुम्हाला परत सीड्स पाहायला मिळतील. सीड बँक इथं कसं बी असतं ॲक्च्युली छोटं असताना. वेगळ्या प्रकारची इथं फुलं आहेत. ते सगळ्यात मोठं फुल कुठलं आहे, सगळ्यात छोटं फुल कुठलं होतं, आणि असे प्रत्येक प्राण्यांचे त्यांनी अशी कातडी संवर्धन केली की तुम्हाला जवळून पाहता येते. छान आहे ना. मस्त आहे. इथं लहान मुलांना खेळण्यासाठी पण वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स ठेवलेले आहेत. छान आहे हे सुद्धा. आता इथे ना खूप छान 9D शो आहे. सो आम्हाला हा 9D शो बघायचा आहे. याच्याबद्दल आम्ही बरंच ऐकलेलं आहे. तर आता एक्सायटेड आहे हा शो बघण्यासाठी. तर आता बघू आपण, याला तिकीट आहे का फ्री आहे माहिती नाही, बघू आपण. छान होता 9D शो, एकदम मस्त. आणि 100 रुपये तिकीट आहे तिथे, 100 रुपये तिकीट, पण मस्त आहे एकदम. आवडला. तुम्ही जर आधी बघितलं असेल 3D 4D तसंच आहे 9D शो. इकडे मस्त ॲक्वेरियम आहे.
आणि हा शंख असतो त्याच्या शेपमध्ये आहे हे. मस्त. चला बघूया आता कसं आहे ॲक्वेरियम. ॲक्वेरियम पण आतून एकदम सुंदर केलं. ॲक्वेरियम फ्री आहे आणि मस्त पण आहे. खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे फिश इथं बघायला मिळतील. मस्त आहे. आता बघायला चाललो आहोत आपण ओपन सायन्स पार्क. ओपन सायन्स पार्क ॲक्च्युली लहान मुलांना खूप आवडण्यासारखं आहे, कारण याच्यामधून तुम्हाला विज्ञानाची खूप छानशी अशी माहिती मिळते आणि तुम्ही इथं बघू शकता सगळे कसे मस्त एन्जॉय पण करत आहेत. आणि प्रत्येक इन्स्ट्रुमेंटच्या बाजूला त्याची माहितीसुद्धा दिलेली आहे आणि तिथं ज्या स्टेप्स दिलेल्या आहेत त्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही चेक करू शकता की खरंच सायंटिफिकली त्याचं कसा यूज होतो. चला तर मग थोडंसं सायन्स पार्क एक्सप्लोअर करूया. जागोजागी प्यायच्या पाण्याची आणि वॉशरूमची सोय केली आणि इथं खूप छान अशी बोट आहे आणि बहुतेक ही बोट म्हणजे कॅन्टीन आहे. बघू असं प्रॉपर इथं पाणी पण सोडलेलं आहे ते बोटचं फील येण्यासाठी. बायोडायव्हर्सिटी सेंटर आहे इथं. तर आता हे आपण बघायला चाललेलो आहे. इंटरप्रिटेशन सेंटर. हे जे बायोडायव्हर्सिटी सेंटर होतं ना हे जबरदस्त आहे ना, खूप मस्त. आणि इथं जे फोटोज जे काढलेले आहेत ते खूप सुंदर वाटले मला, आहे ना. फोटो छान आहेत, मस्त काढले आणि बऱ्याचशा गोष्टी बघायला आहेत. थोडंफार खाली पण इकडे रोज गार्डन आहे. वेगवेगळ्या प्रकारची गुलाब इथं आपल्याला बघायला मिळतील. वाव, जबरदस्त गार्डन आहे. एक प्रकारचा गुलाब इथं बघायला मिळेल. वा, चांगला फुल नाही. बॅटरीवर चालणारी गाडी तुम्ही बघितली, त्या गाडीचे मला वाटते 50 रुपये काहीतरी आहेत. 50 रुपये ना. पण त्याची तुम्हाला काय गरज नाही ऍक्च्युली. जर का ऊन असेल तरी पण गरज नाही. तुम्ही यू कॅन इझिली वॉक. हा, असं काय खूप जास्त मोठं नाही, छोटं आहे. यू कॅन इझिली वॉक. कारण तुम्हाला ते बग्गी बाग तुम्हाला सोडणार तिथं आणि त्याच्या अराउंड सगळं आहे. मग बेटर यू गो अँड वॉक. इट इज व्हेरी स्मॉल. You should visit it at least once. Yes. For kids and everything, they have nice science projects, small science projects, so kids can enjoy. They have the various things like you can see here. It is just fine park. Yes. Yeah, but people can enjoy it actually. म्हणजे तुम्ही चंद्रपूरला आल्यानंतर तुम्ही एकदा तरी इथे याच. मेडिसिनल गार्डन आहे आणि सगळे जे पण प्लांट्स आहेत त्या प्लांट्सची अशी माहिती दिलेली आहे आणि त्याचा मेडिसिनल यूज दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल वेखंड, तर त्याचे मेडिसिनल नाव आणि त्याचे यूजेस दिलेले आहेत. अशा सगळ्या प्लांट्सचे इथं नावं आणि यूज दिलेलं आहे. मस्त आहे, हे आवडलं मला. ते किती मस्त आहे. जवळून घ्या, जवळ फुलं आहेत त्याला बघते. वाव, हे सगळे कॅक्टसचे प्रकार आहेत ना. किती पडतात वेगळ्या प्रकारे काय आणि बघण्यात वर्थ आहे आणि प्रॉपर याच्यातून आलेले वर्थ टू किती मस्त पण आहे. हो ना, हे मस्त वेगळ्या प्रकार प्रॉपर खडी आहे इथे. आणि इथं बोन्साय हाऊस पण आहे. बोन्साय हाऊस पण आहे इथे. बघूया. त्याच्यावरती ते वाढणार नाही, त्याची मुळं बांधून ठेवली.
हो ते हे झाड नाही. आहे. हेच की हे इथं पुढे हे पण वडा झाड आहे. हो हे आंब्या झाड आहे. हे आंब्या झाड आहे बोनसाई केळी. म्हणजे याला आंबा येऊ शकतो नंतर. इकडे बाजूला झाड. हे काय हे इथे वेगवेगळ्या प्रकारचे पामचे प्रकार आहेत. पाम हाऊस आणि इथं सुंदर असं मॅथ्स पार्क आहे. इथं स्विंगला वगैरे पण तुम्ही बघू शकता. सगळीकडे मॅथ्सचा वापर केलेला आहे आणि हे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते पण तुम्ही इथे बघू शकता. वेगवेगळ्या शेपमध्येच आहेत. जाते पुढे माप जाऊ. नाही जाते अरुष पुढं हे. अर्ध वर्तुळ. कोण मापक बघा इथं. सगळे इथे वेगवेगळ्या प्रकारचे डायनासोर दिलेले आहेत. तर हे अतिशय सुंदर असं बॉटॅनिकल गार्डन आहे चंद्रपूरमध्ये. तर कधीही जर तुम्ही चंद्रपूरला व्हिजिट केलात तर नक्की इथे व्हिजिट करा. तुम्हाला खूप जास्त आवडेल. तर मग कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.